उपस्थित सगळे माझे पत्रकार बंधू आणि भगिनी, आजची पत्रकार परिषद खरं तर विकसित भारताचा संकल्प मोदी ॲट 11 या नावाने आम्ही या शहरात आतापर्यंत किमान 100 कार्यक्रम आपण सर्वसामान्यांपर्यंत न्यायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी खासदार अमरदादा साबळे, आमचे ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे सर, आमचे प्रदेशाचे ओबीसीचे महामंत्री आदरणीय मनोज ब्राह्मणकर, आमचे सरचिटणीस संजय मंगोळीकरजी, आमचे मंडळ अध्यक्ष मंगेश आहे आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन केलं असे आमचे तर विकसित भारताचं अमृतकाळ म्हणजे मोदीजींच्या 2014 मध्ये मोदी भारतीय जनता पार्टीची त्यावेळेस या देशाचा कारभार आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी स्वीकारला. तेव्हापासून आपण सगळ्यांनी पाहिले असेल की ज्या कार्यक्रमाचा आम्ही जो मोदीजींनी केला तो खरोखर तर आपण पाहिले असेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी द्यायचं काम आज आपण पाहिलं असेल की जगामध्ये भारताची उंची वाढवण्याचं काम हे देशाचं नाव आर्थिक जीडीपी मध्ये उंचवण्याचं काम हे आपल्या मोदी सरकारने केलेलं आहे. आपण पाहिलं असेल की जो रेंगाळलेला जो ढिसूळ झालेला कारभार खरं तर सक्षमपणे या मोदी सरकारने सांगायचे की आम्ही केंद्रातनं 1 रुपया पाठवला तर काही फक्त 15 पैसे जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होता. आज तुम्ही पाहिलं असेल की जनधन योजनेच्या माध्यमातून जेवढे काय बँक अकाउंट खोललेत हा प्रत्येकाच्या ज्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी जो फॉर्म भरला असेल तिथपर्यंत द्यायचं काम मोदी सरकार डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये करत आहे. अशी बरीचशी कामं म्हणजे जर 9 कोटी लोकांना घरं द्यायचं काम हे सरकार करतंय. त्याच्यातील आतापर्यंत 4 कोटी लोकांना आपण प्रत्यक्षात घरं दिलेली आहेत. म्हणजे गोर गरिबांचा पण मनापासून विचार करणारं सरकार म्हणजे मोदीजींचं सरकार. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की जी ग्रोथ आहे मेक इन इंडियाच्या माध्यमातून की पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरिंग हब आपला देश कुठेतरी बनत चाललाय. आज देशामध्ये सगळ्या स्तरावरती आपण आपल्या अग्रगण्य आहोत. वर्ल्ड मध्ये जेवढं मॅन्युफॅक्चरिंग होत नाही तेवढं मॅन्युफॅक्चरिंग करायचा प्रयत्न मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आपले सरकार प्रत्येकाला सपोर्ट करत आहे. त्यासाठी लागणारी सबसिडी असेल, आर्थिक मदत असेल, हा युवा रोजगार असेल, या सगळ्यापर्यंत द्यायचं काम या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण केलेलं आहे. काही डिपार्टमेंट मंत्र्यांचे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला गेला तर आपल्या रस्ते उद्योग जे डिपार्टमेंट आहे गडकरी साहेबांचं आहे. आपण पाहिलं असेल की देशामध्ये पूर्वी ऑन ॲव्हरेज जर देशामध्ये 40 किलोमीटरचे ॲव्हरेज रोड बनत होते, आज ते रोड साधारण 140 किलोमीटर प्रति रोज प्रमाणे आपण म्हणतो. म्हणजे गडकरी साहेबांसारखं डिपार्टमेंट पाहिलं तर नॅशनल हायवे जेवढे कनेक्टिव्हिटी आहे, नदीवरचा ब्रिज असेल, रेल्वेचे मोठे मोठे टनेल, अटल सेतू सारखा आपल्याकडं जो जगामध्ये चांगला प्रोजेक्ट मध्ये करण्यात आलेला एक प्रोजेक्ट जो 23 किलोमीटरचा पल्ला आहे, नवी मुंबई ते डायरेक्ट मुंबई. म्हणजे पूर्वी 70 वर्षामध्ये 74 एअरपोर्ट होते, आज ते 11 वर्षामध्ये 150 पर्यंत न्यायचं काम मोदी सरकारने केले. आपण पाहिले असेल की भारतामध्ये आपण पूर्वीच्या ट्रेन्स आणि ट्रेन्स मध्ये असणारी सगळी गंदगी म्हणजे त्याच्यामध्ये जो कचरा पडलेला असायचा आणि आज तुम्ही पाहिले असेल सगळे प्लॅटफॉर्म एकदम टॉप लेवलला एखाद्या फॉरेन कंट्री सारखे फॉरेन कंट्रीला लाजून अशा पद्धतीचं खरं आपले प्लॅटफॉर्म आहेत, आपले स्टेशन आहेत. त्याच्यामध्येच आपण ज्यावेळेस बाहेर जाऊन स्वप्न पाहायचो की आपण एखाद्या ट्रेनमध्ये बसलो की आता अशी ट्रेन तर ही सिस्टीम भारतामध्ये राबवली गेली पाहिजे. आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे
44 शहरामध्ये कनेक्टिव्हिटीमध्ये आपण वंदे भारत सारखी ट्रेन आज या सरकारने चालू केलेल्या आहेत. म्हणजे जेवढ्या कनेक्टिव्हिटी जेवढे आपल्याला लोकल ट्रान्सपोर्ट सुधारायचं काम खरं तरी गव्हर्नमेंट करत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हणजे मेट्रो. आज मेट्रो शहराकडे वाटचाल जर तुम्ही सगळ्यांची पाहिली तर मेट्रो शहराचं जाळं हे खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की स्मार्ट शहरातून 100 शहरं अशी घेतली स्मार्ट शहराकडे त्याची वाटचाल आहे. मग त्याच्यामध्ये लागणारा तो कार्यशील पासून असेल, अशा बऱ्याचशा योजना आहेत. किसान योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, महिलांसाठी काही योजना आहेत. आपण आता पाहिलं की स्टेट गव्हर्नमेंटमध्ये पण त्याच्यामध्ये पण आलेले आहेत की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या महिलेला डायरेक्ट घरामध्ये पैसे द्यायचं काम हे खरं तर स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून करत आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालेल्या आहेत आणि हे सांगण्याचं काम खरं तर आम्ही जनतेपर्यंत देतोय. त्याच्यामध्येच जेवढे आम्ही या शहरामध्ये 100 कार्यक्रम केलेत त्याच्यामध्ये महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आता जो आमचा आषाढी एकादशीला आहे तो म्हणजे यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एका भव्य दिंडीचं 1800 लोकांची मी आयुष्यमान भारत योजनेतून कार्ड काढून दिलेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की जेवढे हॉस्पिटल आहेत आणि ते तुम्हाला ऑनलाईन पण सगळे भेटतात की कुठलं हॉस्पिटल त्यांना नाकारते असं कुठल्या गोष्टी होत नाही. तुम्ही सांगितलं तक्रारीचा जरूर आम्ही सगळं विचार करू, पण सर्वसामान्यांच्या तक्रारीमध्ये ज्या हॉस्पिटलला ते लोक गेले असेल, ज्या शासनाकडं जी लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याच हॉस्पिटल नाकारता येत नाही. आणि जर चुकून कुठल्या हॉस्पिटलने असं काही केलं असेल नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. माझा प्रश्न आहे, राज्य सरकारने जे हिंदी सक्ती केली होती त्यात मराठी लोकांचा रोष बघतात दोन्ही जे रद्द केलेले. माननीय तुमचा प्रश्न मला कळला. छापलेले ते हिंदीमध्ये छापले, मग राज्य सरकारच्या विरोधात आपण वागताय का? आणि परत दुसरा त्याला जोडून प्रश्न, केंद्रातील नेत्यांना खुश करण्यासाठी हिंदीमध्ये पत्रकार परिषद आपली मराठीमध्येच आहे. बॅनर छापला असेल नाहीये. विषय असा आहे जो हिंदीचा विषय निघाला त्याच्यामध्ये या राज्याचे कणखर मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या गोष्टी विश्लेषण तुम्हाला करून सांगितलेलं आहे. हिंदीचा जो विषय आणलाय कुठल्या गव्हर्नमेंटने आणला, कुठल्या कमिटीच्या अंडर आणला, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ज्या खऱ्या बाजू आहेत खरं तर त्या तुम्ही आणल्या पाहिजे. आमच्या सरकारने हा विषय आणलेलाच नव्हता. आता याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की पुन्हा एकदा कमिटी केली आणि तो जो कमिटी निर्णय घेईल त्यानंतर पुढे जाईल. खरं तर नाही असं काही नाहीये. विषय दुसरीकडे घेऊन जाऊ नका. हिंदी मराठी हा विषय जाऊ नका. प्रथम आपण सगळे मराठी आहोत. आपण आपली भाषा आपली मराठी आहे. अण्णा बनसोडे भाजपमध्ये कधी आले? एक तर सरकार एकत्र आहे ना, सांगते आता महायुती म्हणून स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आपण सर्वच मंडळी आहोत. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत महायुती म्हणून त्यामुळे आम्ही इथं कुठलाही प्रोग्राम घेत असताना असतात. त्यामुळं असं ते झालेलं आहे. आता ही पत्रकार परिषद त्याच्याबद्दल कुठला विषय प्रायव्हेटमध्ये जे घरांना लोकांना जे घर लाभार्थ्यांना घरं मिळाली होती याची आता त्यांना केवढेमध्ये दिलं जात आहे आणि जी किंमत होती ती डबल केलेली आहे आणि त्यांचे जे स्क्वेअर फीट होते ते सुद्धा कमी केलेले आहे. तर त्या संबंधी आपण काय पावलं नाही त्याची माहिती घेतो मी पूर्ण. सांगितलं की 11 वर्षामध्ये गरीब कल्याण केली तुझं आहे पंतप्रधान आवास योजना त्याच्या मार्फत ग्रामीण भागामध्ये ही योजना प्रभावीपणे राबवली जात नाही आणि प्रशासक योग्य पद्धतीने राबवत नाही. आता घर बांधायला गेलं ना, त्यांना घर लाभलेलं आहे ना, त्यांनी कर्ज काढून घर बांधलेलं असतं तरी पण हप्ते पडले नसतात. आताची ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे आणि गरीब कल्याण की कसं म्हणता येईल या संदर्भात? हे बघा आता याच्यामध्ये 9 कोटी लोकांना घर द्यायचा संकल्प पहिला केला. त्यांना घर दिलेत सेंट्रल गव्हर्नमेंटने. ज्या चुका असतील प्रशासनाच्या वतीने तर नक्की सुधारल्या जातील. तुम्ही जे म्हणताय काही तक्रारी ही घरं बांधायला ती जागेवरती काय प्रॉब्लेम असेल? मी प्रत्यक्षित त्याचा सगळं आढावा घेतलेला. जेव्हा अधिकाऱ्याकडे जातो ना त्या टप्प्याने हप्ते पडायला पाहिजे बेसमेंट लेवलला. विचारायला जात असेल तर तेव्हा म्हणतात की आता गव्हर्नमेंटचं बजेट संपलंय. हे उत्तर आता अधिकाऱ्यांचं नेमकं संपलंय का नाही काय सांगा? नाही बजेट संपलेलं असं नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे 80,000 कोटीचं बजेट आहे आपल्याकडे आणि आता 30 लाख घरं मंजूर आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये घरकुल योजनेच्या. त्यामुळे लोकांना घरे मिळाल्यात की मग त्याची तरी माहिती तुम्ही घ्या.
किंवा तुम्हाला काय याच्यामध्ये त्रास झालाय का? संजय एवढ्या सोपं- बाईट कळतं बाईट घेतलंय. की प्रत्येक अधिकारी ग्रामपंचायत लेवलला सर्वेअर पासून वरतीपर्यंत 1000 रुपये प्रत्येक आता आपला चुकीचं आहे रुरल आणि अर्बन मागतोय सर. आपण शहर आम्ही शहरी भागामध्ये करतो. तिथल्या काही चुका असतील